नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज आमच्या गावात साथी येते. आता साथी म्हणजे काय तर काय असतं, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ज्यावेळेस पंढरपूरला पोचते आणि नंतर पोचल्यानंतर इकडे माघारी ह्याला जाते आळंदीला. तर आमच्या गावातनं वर गेली ना पालखी, म्हणजे पिंपरत गावातनं वर गेली की ते आमच्या गावात मर्याचं देवळ आहे ना, तर त्या मर्याची साथी ठेवल्यात, म्हणजे ठेवतात. आता ती मंगळवार, शुक्रवार, रविवार असं काहीतरी वार ठरवतात देवीचा आणि त्यावेळेस करतात. तर आज मंगळवार आहे आणि आमच्या गावात साथी आहे. तर ती साथी म्हणजे नक्की काय ते मला पण माहीत नाही. मग मी बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. तर मित्रांनो, मी आता मंदिरात चाललोय. मंदिरात काहीतरी गाणी बिणी चालले, ते लय भारी वाटतंय बघा. म्हणजे गावाकडे एवढ्या भारी गोष्टी असतात ना की ज्या शहरात नसतात ना त्या गावाकडे असतात. लय भारी वाटतं. म्हणजे मी असं म्हणत नाही की शहरातले भारी गोष्टी नसतात किंवा आनंद नसतो, पण खेडेगावात लय भारी असतं. तर तुम्हाला दाखवतो. बघा, फटाकडा बिटाकडा वाजवतात, गाणी म्हणतात, आतमध्ये गाणी बिणी चालले ती. मी आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो गाणी बिणी. हे बघा कसं पळत फटाकडा लावून. रात्रीचं काय चांगलं दिसतं, पण आता पेटवायचं काहीतरी. नारू ना पेटावचाल काहीतरी. मलाच भीती वाटते लोक नाही, काय दिसत नाही. आतमध्ये जातो आणि तुम्हाला गाणी कशी काय चालली दाखवतो. मी लांबनं जातो राव.
किती भारी गाणं बिणे म्हणते ती. थोड्या वेळाने मिरवणूक निघणार आहे देवाची, त्या पालखीची, ती तुम्हाला दाखवलं ना पालखी. तर थोड्या वेळाने अजून गावातनं, सगळ्या गावातनं मिरवणूक निघणार आहे. तर त्यावेळेस तुम्हाला जर जमलं तर मी तुम्हाला ओळखीच आहे वाटतं. याला म्हणले एवढा काय पिठी वाजवतोय काय, एवढे गर्दी येते. तुम्हाला काय अजून दाखवण्यासारखं असलं तर नक्की दाखवतो. हा नाही मी घेतो की छान निघला छान. हा हा तुम्ही पण निघला. कसं आहे बघा. हा हो ते आपल्या देवाचं घेतोय. आज जरा वेगळं काहीतरी आहे म्हणून म्हणलं चला बघा कसं आहे. लय भारी लय भारी. लय दिवसात ना बघितलं मी पण. जावा मावशी जावा. काय पाठवायचं तुम्हाला? होय का? पाठवतो. इकडे दोघं जण जावा. हा मग इकडे जावा ती आला की ती जाऊन
तर मित्रांनो, कसं काय वाटलं आजचा माझा व्हिडिओ ते तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. मला असं वाटतं की माझा व्हिडिओ आजचा तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण की माझ्या गावात जे काही रूढी परंपरा किंवा जुन्या पद्धतीनं जे काही कार्यक्रम म्हणा किंवा अशा रूढी करतात ते तुम्ही आता मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही बघितल्याच. असंच काही वेगळं काही कार्यक्रम असेल ना माझ्या गावात तर मी तुम्हाला दाखवत राहीन आणि ते बघत राहा, तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट राहा. थँक्यू.